लोकांना याचा काही ना काही फायदा या अभियानाचा मिळणार आहे आणि आपल्या माध्यमातून सुद्धा हे लोकांपर्यंत पोहोचावं, जेणेकरून जास्तीत जास्त लाभार्थ्याने या अभियानाचा लाभ घ्यावा. आणि जर कुठे लाभ व्यवस्थित होत नसेल, काही ठिकाणी समजा कोणी काही कामकुत्राईपणा करत असेल, विरंगाई करत असेल, तर ते सुद्धा लोकप्रतिनिधींनी किंवा लोकांनी आमच्यापर्यंत सांगितलं तर आम्ही त्याच्यामध्ये आणखी प्रभावी नियोजन त्या ठिकाणी करू शकतो. यासाठी शासनाने आज निर्देशित केलेलं होतं की आपण सर्वांना निमंत्रित करून याबद्दलची माहिती द्यावी. ती माहिती आम्ही आपल्याला सादर केलेली आहे. शासन आपल्याला आधी त्याच्यानंतर 100 दिवसाचा उपक्रम असे काही उपक्रम राबवले गेले गेल्या 12-14 महिन्यामध्ये. तुम्ही पण स्वतः शासनाने जाहीर करण्याच्या पूर्वी तुम्ही पण या स्तरापर्यंत 2-3 उपक्रम राबवले, त्याची दखल पण राज्य शासनाने घेतली. तरी आता हे अशा सिच्युएशनमध्ये आम्ही जे स्कॅरिसिटीचा विषय आहे पुढे आता मार्च, एप्रिल, मे, जून हे 4 महिने प्रशासनाची फार कार्यावरती कसरत असते. त्याच्यात पण आता हे काम तर मी जसं आता जाणार नाही या विषयाला आम्ही सकारात्मक दृष्ट्या घेतो. हा फक्त टंचाई आणि उन्हाळ्याचाच विषय नाही. याच्या व्यतिरिक्त आम्हाला अत्यंत 2 महत्त्वाचे राष्ट्रीय विषय हँडल करायचे आहेत, जे एप्रिल 1 तारीखपासून सुरू होत आहे. त्यामध्ये एक जनगणना आहे, जी की राष्ट्रीय जनगणना कायद्याच्या अंतर्गत जनगणनेच्या कामाला सुरू झाली. त्याचं पण ट्रेनिंग आमचं सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू आहे. त्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी हे प्रधान जनगणना अधिकारी आहेत आणि पूर्ण महसूल यंत्रणा त्याच्यामध्ये असणार आहे. आणि दुसरं, आजच भारत निवडणूक आयोगाची विशी झाली आमची. त्याच्यामध्ये आपल्या मतदार यादी अपडेशनचा जो SIRचा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम सुद्धा एप्रिलमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. तुम्हाला माहिती आहे, बाकी सर्व राज्यात ऑलरेडी सुरू झालेला आहे, पण आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्यामुळं राज्य निवडणूक आयोगाने विनंती केली होती, त्यामुळं भारत निवडणूक आयोगाने थोडी सूट दिली होती. परंतु मागच्या आठवड्यामध्ये मुंबईला मीटिंग झाली, आज 2 तास विशी झाली त्याची, आणि ते पण काम एप्रिलपासून सुरू होणार आहे. आणि त्याच्यामध्ये मोठी यंत्रणा त्यामध्ये लागणार आहे. आणि त्याच्यासोबतच आता टंचाई पण हळूहळू समोर येत आहे, तापमानामध्ये वाढ होत आहे. पण त्याच्यासोबतच आम्ही पूर्वनियोजन ऑलरेडी केलेलं असल्यामुळं आणि आमचा होमवर्क आपल्या बऱ्याच अभियानामध्ये ऑलरेडी झालेला असल्यामुळं टंचाईच्या कालावधीमध्ये सुद्धा काही अडचण येईल असं आम्हाला वाटत नाही. आता आम्ही याचं उन्हामुळं लोकांचा प्रतिसाद कमी मिळू नये म्हणून आम्ही सकाळचं नियोजन याच्यामध्ये करतो आहे. सकाळी लवकर तापमान वाढीच्या अगोदर आणि किंवा मग तापमान दुपारी 4 नंतर याचं नियोजन करतो, जेणेकरून जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी उपस्थित राहतील. आणि ते नाही आले कार्यक्रमाला तर पण त्यांचा जो काही लाभ आहे तो आम्ही आपलं जसं सेतू केंद्र आहे किंवा घरपोच सेवा आहे किंवा आमचे तलाठी मंडळ अधिकारी मार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचून देणार. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांनी FR प्रलंबितचा जो विषय आहे तो ऑटो मोडवर आणलेला आहे. म्हणजे कुठलाही व्यवहार झाला खरेदी विक्रीचा तर त्याची नोंद जी आहे ती ऑटोमॅटिकली ऑनलाईन होते. तिथे तलाट्याचा इंटरफेअरन्स आहे, कारण की तलाठी काही उद्देशांमुळे अशी खेळ दाबून ठेवतात आणि संबंधित यंत्रणेला पळायला भाग पडतात. तर त्याच्यामध्ये त्यांनी ते असे मोड आणलेले आहेत की जर त्याच्यामध्ये कोणाला ऑब्जेक्शन असेल तर ऑब्जेक्शन मग तलाट्यामार्फत दाखल करायचं आणि नंतर त्याचं रिशूटिंग करायचं. पण ज्या दिवशी जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार होईल त्याच्यानंतर 3 दिवसाच्या आत ते ऑटो फेअर घेतात. आपल्याकडे राबवली तर हे 1,500-2,000 हजार फेअर राहणार नाही. जर तुम्ही दर 3 महिन्यांनी रिव्ह्यू घेता आणि फेअरचा आकडा परत 1,500-2,000 वर येऊन बसतो. तुम्ही जर 3 महिन्यांनी रिव्ह्यू घेता, त्यांना दम देता. नाही, आता पण आपल्या जिल्ह्यात 3,000 जवळजवळ 3,000 पर्यंत प्रलंबित आहेत. त्याचा सर्वात आढावा घेतलाय. जे विनाकारण जे प्रलंबित राहिलेले आहेत त्यांना आम्ही शोकात पण द्यायला सांगितलं. ज्याचे कारणं आहेत त्यांचं काय आम्ही हे करणार नाही, परंतु विनाकारण जे प्रलंबित आहेत तुम्ही SDMना सूचना दिलेल्या आहेत. कारण काही लोकांवर कारवाई होणं पण ह्याच्यामध्ये गरजेचं मला जाणवावं लागलं. पण तुम्ही जो मुद्दा मांडता तो आमच्या जमाबंदी आयुक्ताकडच्या मीटिंगमध्ये चर्चा झालेली आहे की ऑटो मोडवर जर ते फेरफार झाले, पण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे, काही वर्ग 2च्या जमिनी आहेत, काही वादातल्या जमिनी आहेत, त्या सरकारी जमिनी आहेत किंवा ह्याच्या संदर्भातला ज्या काही कुळाच्या जमिनी आहेत, टेनन्सीच्या जमिनी, सिलिंगच्या जमिनी आहेत, त्याच्या अनुषंगानं थोडं त्याच्यामध्ये हर्डल येत आहे. परंतु शासन स्तरावर याचा निश्चितपणे विचार चालू आहे. त्यातल्या टेक्निकल आणि लिगल हर्डल्स दूर झाल्यावर कदाचित आपल्याकडे पण ते सुरू होईल.